नमस्कार, रेसिपी आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 4 अंडी. लवकर शिजावे म्हणून त्यात घालायचं आहे अर्धा चमचा मीठ. आता आपले अंडे शिजून तयार आहेत. हे आता सोलून घेऊयात. मसाल्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं, लसूण, अद्रक आणि 1 चमचा चटणी. हा मसाला आपला आता तयार आहे. रस्सा तयार करण्यासाठी आपण कढईत घेऊया तेल. तेल चांगलं तापलं की ह्यात टाकायचे आहेत जिरे तडतडले की त्यात टाकायचा कांदा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला की आता ह्यात आपण मसाला ॲड करणार आहोत. मसाला हा आपला चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. ह्यात आता आपण 1 चमचा अंडा मसाला टाकत आहोत आणि मसाला करपू नये म्हणून त्यात अधूनमधून आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आपल्या रश्श्याला चांगला थिकनेस यावा म्हणून 1 चमचा बेसन पीठ टाकून हे पीठसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता मी यात चटणी टाकत आहे. आपण मसाला वाटताना ही चटणी टाकलेली होती, त्यामुळे आता कमीच टाकायची आहे. आता यात थोडंसं मी पाणी ॲड करत आहे. तुम्ही बघू शकता आता आपला मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. यात आता अंड्यांना चिरा देऊन सगळे अंडी ह्यात मसाल्यात भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाल्याची चांगली चव अंड्याला लागेल आणि अंड्याची चव ही आमटीत उतरेल. आता आपल्याला यात गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आमटीला चांगला कट येईल आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरूनही थोडासा अंडा मसाला टाकायचा आहे. आता आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे. आता आपली आमटी तयार आहे. चला तर मग गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूयात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.